मित्रांनो, दोन हिरे जे महाराष्ट्रात आज गोरगरिबांसाठी धावून धावणारे म्हणजे तर आप्पा आज भावड्या दादा हा सोन हिरा केसरीमध्ये आज खरोखर आज सर्व नंदी आज महाराष्ट्राला रात्रीच चाललेलं की सर्जा पळणार आहे का रोमन पळणार आहे का, पण आज सर्व नंदी आज मैदान पळायला आले. आप्पा नमस्कार. भावड्या दादा काय सांगशील काय आजच्या मैदानाबद्दल? नाही, मैदान आपलं भागातलं हे दरवर्षी चांगलं भरवतात आणि ह्या मैदानाला पळायचं नाही तर मग कुठं पळायचं असा विषय आहे ना. चांगलं मैदान असल्या कारणानं आज नियोजन पण चांगलं केले आपण. मुंबईला आहेत आज पळायला. तर आप्पा म्हणजे ट्रेंडिंगचा विषय आहे भावड्या दादा. का सगळ्याच्या काना नुसतं आप्पा आप्पा चालला विषय. आप्पा नियोजना भाषेमध्ये नक्की कसा विषय? काय नाही, बैल ज्यादा पळतो ते नियोजन करतात सगळेच भाषा असते. असं काय आपण झालंय अति हुशार आहे म्हणायचं नाही ना. आम्ही कवा त्याचं काय वाट आपल्याला त्याचा नाही की व्हावा की आपल्याला लई जमतं. जे काय आहे ते बैल पळतात म्हणून आहे. आमची आज सर्जा रोमन नंदी आहे, परत रायफल आहे. तसेच अजून आमची बाकीची पक्षी आहे ती किंवा काय काय अजून बैल आहे ती, ते सुद्धा आमची बैल मार खात्यात असं काय नाही. पण ह्या बैलगाडी क्षेत्रातलं जसं त्रिवार सत्य ह्या जगातलं की सूर्य उगवतो तसा मावळणार आहे आणि मावळणार आहे तसा उगवत आहे, तसं बैलगाडी क्षेत्रातलं त्रिवार सत्य हे सगळ्यांचे. आज बैल पळतात, तुम्ही सगळी जाईन आम्हाला जी म्हणताय पदवी देताय त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बैलगाडी क्षेत्रात बैलच पळावं लागतो. आप्पा जोडी म्हणते एक भावाची आज तिसरा भाव तुम्हाला आप्पान दिलाय, काय सांगशील? नाही, आमचे म्हणजे नात्याला आमच्याकडे दोघांच्याकडे शब्दच नाही असं आमचं नातं आहे. आणि आमच्या नातं असं आहे की 24 तासात आम्ही एक म्हणजे जेव्हा जेव्हा फोन होईल तेव्हा आम्ही 99% दोघं भांडतच असतो. पण जिथं वेळ येते तिथं मग आम्ही एकामेकाला सांगायला लागत नाही, ती मनानं गोष्टी घडत जाते, त्या घडत जातात. आहे ना मित्रांनो, बघा हे प्रेम आहे. आज आप्पा दहिवडी जे असले आणि वडोदा कराड जे असलं ना तर नातं एका जिल्ह्यातलं आहे आणि हे जिल्हा म्हणजे हे प्रेम आहे एवढं सातारा जिल्ह्याचं आणि आपल्या सातारा जिल्ह्यानं प्रत्येकाला प्रेम दिलेलं आहे. आणि बरोबर दादा, का तर आज परंपरा आहे बैलगाडी क्षेत्रातली. आज आप्पाजी भावड्या दादा जे म्हणले जे प्रेम आहे, कसं वाटतंय? नाही काय त्याचा आणि माझं विचार नक्कीच एक आहे ते. आणि वाद म्हणजे होतो म्हणजे आमचा असंच पायऱ्या ना, ही बैल घालू तो बैल घालू याच्यानं असं सगळं. आणि शेवटी पारख पण पाहिजे तुम्हाला क्षेत्रात. त्या क्षेत्रात बैल तुम्हाला ओळखता आला पाहिजे, कुठला बैल किती स्पीड बोलतो, कुठल्या बैलाला कुठला पायरा केला पाहिजे आणि कुठल्या बैलावर आपल्या बैलाची गाडी पळत त्याचा अभ्यास पण करावा लागतो. कारण आपण अड्ड्यात आल्यावर पुढे उभं राहून एकदा बघितली गाडी की आपण एका मिनिट सांगू शकतो की आज बाबा हा बैल 1 नंबर करू शकतो, ही गाडी 2 नंबर करू शकते. मग तेवढा अंदाज लागत असतो. म्हणजे असं विशेष काय नाही. मग काय बैलच नाही पाळ तर आपण तरी काय करणार आहे त्याच्या पुढं, म्हणजे त्यांना त्याच्या पुढं काय नाही. त्यामुळे आपला बैल पाळायला पाहिजे. याच विषयी आम्ही तर दोघं ठाम असतो. काही पायरा आणि काय मात्र मत आहे की 1 नंबरचा जो बैल आहे ज्याचा पळ आहे त्याचा पळ कधी लपवून राहत नाही. म्हणजे एवढं मला माहित आहे. बैलाला ज्या स्पीड आहे त्या बैलाला स्पीड कधी लपवून राहत नाही. त्यामुळे बैलाला स्पीड पाहिजे. त्या बैलावर मालकाचं प्रामाणिक कष्ट असलं तर 100% यश तुम्हाला भेटणार आहे. आज गोडचा सर्जा आणि आपला सर्जा आहे, कसं नियोजन झालं आज? नाही काय अरुण शेठचा फोन केलता. पायरा बरा दिवस झाला का पुढे आपला येऊ पायरा जवळपास महिना झाला असेल. महिन्यापूर्वीच पायरा झाला आणि ह्याच मैदानाला पाहणार होतो आम्ही. म्हणजे आमचं अगोदर ठरवलं की ह्याच मैदानाला गुरसाचं मैदान पाहायचं होतं. हे मैदान अचानक पडलं की म्हणलं इथं पोहोच. आपल्या भागातलं मैदान असल्यामुळे गुरसा बी आपल्या भागातला आहे, पण आता म्हणलं इथं पोहोच आपलं. आणि पायरा आजचा नाही, बरेच दिवस झाला आहे पायरा. दादा आज प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात पडलाय की पुन्हा एकदा सर्जा आणि आपला देव बकासूर ही जोडी मोठ्या मैदानात पळताना दिसली पाहिजे. हे मग कधी दिसेल? पाठीमागच आम्ही सांगितलंय एकदा नाही 1000 वेळा ती गाडी पाहायला दिसणार, कारण की सर्जाचं अस्तित्वच बकासूरपासून आहे. आम्हाला म्हणजे फॅन फॉलोअर शेवटी त्यांची प्रेम आहे बाक्यावरती. काही गोष्टी ट्रोल केलं पाठीमागं, पण त्या गोष्टीला पण आम्ही बैल एकत्र आणून करून दाखवलं आणि ती एकदा नाही 10 वेळा. आणि त्या गाडी हारू जितू त्यासाठी आम्ही पळवतच नाही. आम्हाला त्या बैलावर प्रेम आहे आणि आम्ही त्या बैलाला तेवढं मानतो म्हणून आम्ही ती गाडी ज्यावेळी मोहिलन मामा म्हणतील त्यावेळी ती गाडी पळत. ट्रोल म्हणजे ट्रोल होतोय किंवा काही लोक जरा कमी पळाला की लगेच कमेंट चालू होत्यात, बोलणं चालू होते, लगेच कमी आला, जेव्हा पळतो तेव्हा नाही, आता कमी आला. काय विषय असतो माहिती आहे का, ते बोलतात मग त्यांची चुकी नसते. त्यांचं त्या नंदीवरती प्रेम असतं त्यामुळे रागात माणूस बोलतो आणि ज्याचं प्रेम असतो तोच राग करून दाखवतो. तुमच्या लक्षात आलं का? ज्याचं प्रेम नसतं, ज्याला दाखवायचं नसतं, मग ते म्हणणार हा बरं झालं आज मार खाल्ला, त्याने समाधान मिळतं. म्हणजे ह्याचा अर्थ की त्या बैलानं मार खाल्ल्यानंतर त्यांना आनंद भेटला नाही की त्यांचं तेवढं प्रेम आहे त्यासाठी ते बोलतात. त्यामुळे त्यांना पण आपण दोष देऊ शकत नाही. पण आता कसं सिच्युएशन जी असते, आता तुम्हाला पण माहिती आहे ग्राउंड लेवलला जी सिच्युएशन राहते त्या पद्धतीने चालावं लागतं.
रोमन आताच कमबॅक करतो प्रत्येक मैदानात काय ते कारण मोठं जिथं मैदान असतं तर रोमन वेगळंच कारनामा करत असतो. आज रोमनचं नियोजन कसं केलं? अण्णाशेठ गाडगे आपण जे माझे मित्र आहेत ते, आणि तो पायरा आमचे मित्र आहेत सुनील पुजारी म्हणून किल्लीमचनगडचे. त्यांनी दोन्ही मालकांना सांगितलं की आम्ही पायरा केलाय, तर मित्राच्या नात्याने तो पायरा झाला. आणि परवा दिवशी त्यांनी सांगितलं की हरणे आणि रोमन पळवायचे. आणि अण्णा देखील माणूस आहे नाही, म्हणजे लय रॉयल माणूस आहे आणि अण्णा स्वभाव देखील एक नंबर आहे. आणि बकासूर आणि सर्जा तर येऊन जोडे. महत्वाचं म्हणजे काय, जसा सोन्या जसा बकासूरचा गुरु होता तसा आम्ही आमच्या सर्जाचा गुरु म्हणजे बकासूरला मानतो. आणि एकत्र पळाचा विषय असं काय नाही, मामाला पण माहिती आहे की ज्या ज्या वेळेस त्यांची इच्छा होईल त्यावेळेस आपली गाडी पळते. आता मागच्या वेळेस पण पायरा मला ठिकाण चालता नाशिकच्या अड्ड्याला. आणि तो किस्सा एवढा मोठा आहे की आमचे मित्र गुणाशेठ फडके यांच्या गावातील अड्डा होता 22 तारखेला. तुम्ही अजून बघा, त्याचा बॅनर पण आहे. विगरला अड्डा होता मोठा बिनजोडचा. तिथं आपली घरचीच गाडी पाहणार होती, रायफल आणि सर्जा. परंतु मामांचा आणि मोहिशेचा फोन आला की नाही की बकासूरचा पायरा कॅन्सल झाला, बैल लागतोय उद्या सकाळी, आम्हाला काय माहित नाही. एका मिनिटात उद्याचं म्हणजे उद्या होणार मैदान, 22 होणार मैदान शेटने कॅन्सल केलं रात्री 12:15 वाजता, म्हणजे बैलासाठी. मग देवासाठी रात्री 12:15 मैदान अख्खं कॅन्सल केलं, अख्खं पूर्ण बॅरिकेड लावलेलं, ते मैदान कॅन्सल केलं. आणि सकाळी बैल मला भरून तिकडे बाहेर पाठवला बैल, म्हणजे रात्री बैल भरला त्या मिनिटालाच. बावड्याला सांगितलं की नाही बैल पाठवायला लागतो तिकडं. म्हणजे एवढं बॉन्डिंग आहे, असं काय नाही. आणि शेवटी काय जनतेच्या मनातली जोडी आहे आणि जनतेच्या प्रेमाखातर ही जोडी तुम्हाला बऱ्याच वेळा एकत्र पाहताना बघूया. आता मग कुठल्या मैदान पळवायचं काय. पण आता मुंबईला बिनजोड आता भरपूर झाले, त्या सर्जानं पुन्हा एकदा कमबॅक केला बिनजोडमध्ये. आज बिनजोडमध्ये चांगला पोहोच. नाही, मी सांगतो पहिला तुम्हाला सर्जाचा विषय काय. जेव्हा सर्जा घेतलेला ना पाहुणं, त्या सगळ्याला वाटलं की मुंबईला सर्जा फेल आहे. खरं सांगतो, म्हणजे सगळ्याला वाटायचं की बैल फेल आहे. पण आम्हाला विश्वास होता त्या बैला की ज्या दिवशी बैल आतनं जाऊ आपण टाकू, आणि ज्या दिवशी मोठ्या गाडी बैल येईल ना तेव्हा बैल गाडी नाही देणार. मग कोणाची गाडी असू द्या, म्हणजे असं काय नाही की बैलांना पण आम्ही बऱ्याच जणांना फोन केले त्यावेळेस. आणि असं बी काय नाही बरं का, म्हणजे आपल्या खेळापेक्षा मुंबईतला खेळ जरा अवघड आहे, म्हणजे असं आमचं तर मत आहे. तिथं पायरा बिरा होणं जरा अवघड गोष्ट आहे. तिथं काय वायदे बिजेचा विषय काय नाही, परंतु पायरा व्हायचे देखील मुंबईत मोठ्या अडचणी, मोठ्या मुश्किली आहे त्या. तिथं बैलाला सिद्ध करून करावं लागतं. इथं आपल्यासारखं नाही बाबा, माझा 3 फेऱ्यात गाडी पाहिला मला बैल, तसा तिथं बैल देत नाही ती. आणि ज्या गाड्या पाहिल्यात त्याच गाड्या पाहिल्यात. संबंधा खातीर आपण मामांना रिक्वेस्ट केली. आपण सर्जा नवीन घेतला होता, तर मामांना रिक्वेस्ट खातीर बैल आपल्याला ह्याच्या फॉर्च्युनरच्या मैदानाला श्रीनाथ केसरीला दिला. पण तिथं मुंबईत तसं नाही, तिथं बैलच पळावं लागतं सिद्ध करा. बैलानं खरं सिद्ध केलं, म्हणजे पहिला 2-3 अड्ड बैल शरीर मार नाही काढला, परंतु असं वाटायचं नाही का बैल जरा एक ज्या दिवशी बैलाला बैल लागला ना त्याची बैलानं सगळ्या शर्यती केल्या मुंबईत 1 नंबर मध्ये. चालतं मी लास्ट प्रश्न की पेडगावचं मैदान आलं हिंद केसरीचं जे जनतेतलं राज्यातलं मैदान आहे, काय सांगायचं कसं असणार निश्चय, का नवीन धप्पा असणार वेगळाच? नाही, आमची तिथं बऱ्यापैकी आहे ना. काय विषय झाले, आमच्या दादांच्या संबंधात गुरुनाथचे दादा आहेत मोठे बंधू, त्यांच्या संबंधातच पायरा म्हणजे चाललंय बोलणं. बघू कसं काय होते. मित्रा खातीर बैल पण द्यावा लागतोय, असं काय नाही. क्षेत्र मैत्रीच आहे आणि आपण मैत्रीचा वारसा आमच्या दादा सरकारमध्ये आप्पांनी घालून दिलेला आहे मैत्रीचा पाहिजे. त्या पावलावर ती पाऊल आम्ही आप्पांच्या सारखं करू नाही शकत हे आम्हाला पण माहिती आहे, पण कुठं तर त्या पावलावर पाऊल ठेवून चालायचा प्रयत्न करतोय. बघू आता कसं होईल ते. आता मागचा संघर्ष खूप मागले 1-2 वर्ष एवढं वाईट गेले की, पण आता जो दिवस आहेत ते म्हणजे येत जातं चढ होतं. मी तुम्हाला म्हणलं ना, ह्या जगातलं त्रिवार सत्य आज जसा दिवस उगवतो तो मावळणाराच आहे आणि मावळणारा दिवस उगवणारच आहे. तसा आहे बैलगाडी क्षेत्रातला या बॅड पॅच हा प्रत्येकाच्या नशिबाला आहे, तो 100% आहे. आणि तो जाणार आहे का, तर तो जाणार पण असतो. आणि आज जरी आपला चांगला काळ असला तरी तो उद्या बॅड पॅच मध्ये बदलणार असतो, हे त्रिवार सत्य आहे. त्याशी रोमन आणि बकासूरची गाडी होती, तुम्ही पहिल्यांदा छकड्या बसलेला, तिथं काही कृत्य एवढी व्हायरल झाली की व्हिडिओ, नक्की आज व्हिडिओ तुमच्या काय झालं, आम्ही मोहिल शेटची चेष्टा करायला गेलो आणि ते व्हिडिओ चुकीच्या अँगलनं झाल्यामुळे ते झालं. पण शेवटी ही संघटना कमिटी म्हणजे आपणच आहे आणि त्या नियमांचं उल्लंघन करायचं नाही म्हणून जो निर्णय आम्हाला कमिटीने दिला तो मान्य केला आणि आपली गाडी फायनलला पाहायला नाही. पण गाडी पहिल्यांदा एकत्र घातली आणि गाडी चांगली पाहिली, म्हणजे मन जिंकलं आहे का नाही. तरी पण फायनल आम्ही त्या दिवशी सांगितलं मामाला की आज गाडी काय पण करून गुलाला करणार इथं. मी सांगितलेलं की
बैल पाठवा तुम्ही 100% गुलाल, कारण त्याची गाडी गुलाल पण केला, गाडी पण तेवढी पाळली. आणि महत्वाचं म्हणजे उलट्या खांद्या गाडी पोहून गाडीनं कडनं सेमी गाडी लागली. आप्पा मला सांगा आपलं काम कसं आहे किंवा आपण जे काम करतोय आता बैलगाडी क्षेत्रामध्ये काय सांगशील आपल्याबद्दल? नाही तुमचं काम काय माहिती आहे का, म्हणजे गोरगरिबांचे बैल उजेड राहण्याचे हे सगळ्यात मोठं काम आहे आणि याचा नक्की तुम्हाला आशीर्वाद राहतील एवढं सांगतो मला. मित्रांनो आज खरोखर भरपूर मास्टर आपल्याला प्रेम देत. आज भावाची जोडी म्हणली तर आज वडील अजून एक भाव आहे, पण तिसरा डोळा म्हणलं तर आप्पा भेटलाय. अशी जोडी कायम पुत्र राहावी. आज गोरकरीने आज सरच्या धन्यवाद. 2 शब्द बोला, तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.